नमस्कार. पहिल्या पिढीतील उद्योजक हो. पहिली पिढी उद्योजकता म्हणजे अतिशय खडतर प्रवास. म्हणजे व्यावसायिक समस्यांना सामोरं देत जात असतानाच आपल्याला कौटुंबिक समस्यांना देखील सामोरं तितकं जावं. आणि मग ह्या दोन्ही संघर्षामधून आपल्याला जी वाट सोपी वाटत होती ती वाट अवघड व्हायला चालू लागते, अवघड दिसायला चालू होते. म्हणून पहिल्या पिढीतील उद्योजकांनी व्यवसाय सुरू करायच्या अगोदर काही स्टेप्स फॉलो करणं गरजेचं आहे. आणि आज मी त्या 7 स्टेप्स सांगणार आहेत की ज्या पहिल्या पिढील उद्योजकांना व्यवसाय उभं करण्यासाठी मदत होईल. आणि त्यातील पहिली आहे आपलं माइंडसेट. व्यवसाय सुरू करायच्या अगोदर आपली मानसिकता करून घेणं गरजेचं आहे की कितीही चॅलेंजेस आली तर मी त्याच्यावर मात. बघा, ज्यावेळी आपण पहिल्यांदा व्यवसाय पडत असतो त्यावेळी सगळ्यांचा आपल्यावर अविश्वास असतो. त्यावेळी स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे की काहीही झालं, व्हॉट एव्हर इट टेक, मी यशस्वी होणारच आहे, मी हा बिझनेस उभा करणारच आहे. आपल्या स्वतःवर आपण मार्केटमध्ये घेऊन येणाऱ्या प्रोडक्टवर आपला ठाम विश्वास पाहिजे. कारण पहिल्यांदा मग आपण आपला विश्वास, आपला कॉन्फिडन्स विकत असतो आणि मग ते प्रोडक्ट विकत असतो. म्हणून काय की पहिली की तुमची मानसिकता स्ट्रॉंग करून घेणं गरजेचं. येणाऱ्या चॅलेंजेसला सामोरं जाण्यासाठीची मानसिकता, व्यवसाय ग्रो करण्यासाठी मानसिकता, कुटुंबासाठीची मानसिकता, आपल्याला ह्या काय करायला ह्या ग्रो करणं गरजेचं आहे. अनेक वेळा तुम्हाला अपयश दिलं, ह्या येणाऱ्या अपयशाकडे आपण कसं बघतो, आपलं माइंडसेट काय आहे, आपला ॲटिट्यूड काय आहे हे महत्वाचं आहे. रिकामा ग्लास आहे की अर्धा भरलेला ग्लास आहे. मग आपण येणाऱ्या चॅलेंजेसवर, येणाऱ्या अपयशाकडे बघत असताना एक चॅलेंजेस म्हणून बघतो की अपॉर्च्युनिटी म्हणून बघतो. त्याच्यावर आपली पुढची स्टेप्स अवलंबून आहे. त्यामुळे पहिलं आपल्याला काय करा, आपल्या मानसिकतेवर काम करणं गरजेचं आहे. आपली मानसिकता स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. आपली कम्फर्ट झोन ब्रेक करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपण कम्फर्ट झोनमध्ये जगत असतो. कारण अगोदरपासून आपल्या फॅमिलीपासून आलेली आपल्याला काय सुरक्षितता जी असते ती आपल्याला एक कम्फर्ट झोन क्रिएट करते आणि त्याच्यामध्येच आपण खेळत असतो. त्याचं आपले विश्वास असतं आणि त्याच आपल्या बिलीफ सिस्टीम असतं. आणि आपलं जे आपल्याला यश हवं आहे, ज्या स्वप्न आपण बघतोय ते पूर्ण करायसाठी मात्र त्या कम्फर्ट झोनचा आपल्याला ब्रेक करावा लागतो. मग तो कुठल्याही बाबतीत असू शकतो. आपलं इन्व्हायरमेंट चेंज करायचं असू दे, आपल्या सोबत असणारी लोक चेंज करायची असू देत, आपली पैशाबद्दलची मानसिकता असू दे, आपल्या व्यवसायाबद्दलची मानसिकता असते, हे सर्व काही आपल्याला काय करावं लागणार आहे, बदलावं लागणार. आणि ती आपली मानसिकता बदलाची ठेवणं तितकंच गरज. त्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह माइंडसेट, सकारात्मक माइंडसेट स्वतःमध्ये डेव्हलप करणं काय आहे, गरजेचं आहे. दुसरा गोष्ट आहे की आपण जे काय प्रोडक्ट किंवा जे काय बिझनेस करणार ती काय आयडिया आहे, आपल्यासोबत असणारी आयडिया आहे, ती आयडिया आणि लोकांची असणारी गरज, याचा पुढचं अलाइनमेंट, ताळमेळ असणं गरजेचं आहे. आपण एखादी आयडिया रन करतोय तर त्याचं आपण फक्त पैशासाठी आपण व्यवसाय उभा करतोय ही आपली भावना असू नये, तर पैशाच्या पलीकडं आपण या समाजाला काहीतरी मूल्य देत आहोत, काहीतरी व्हॅल्यू देत आहोत, ह्याच्यावर आपला फोकस असणं गरजेचं. बघा, कुठलाही व्यवसाय व्हॅल्यूवर अवलंबून, आपली स्वतःची व्हॅल्यू, आपल्या प्रोडक्टची व्हॅल्यू, तर आपण समाजाला काय देत आहोत, विक्रीबरोबर त्याच्यासोबत आपलं इमोशन्स विकत आहोत, त्याच्याबद्दल एक व्हॅल्यू विकत आहोत. आणि ती आपल्याला समजणं गरजेचं आहे की एखादं प्रोडक्ट जर मार्केटला उतरायचं झालं तर त्याच्या पाठीमागचा माझा उद्देश काय आहे, मी कोणासाठी काम करतोय, आणि माझ्या प्रोडक्टमध्ये समाजामध्ये कोणता आमूलाग्र बदल होणार आहे, ह्या गोष्टी आपल्याला अवेअर होणं गरजेचं आहे. पर्पज क्लिअर होणं काय आहे, गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या करत असताना काल आपण चर्चा केली तसं पहिला विरोध हा आपला कुटुंबातून होत असतो, आपल्या मित्रपरिवारातून होत असतो, आपल्या समाजातून होत असतो. हा विरोध प्रेमानं कसं ह्या विरोधावर मात करायची ही आपल्याला शिकलं पाहिजे. आपण सगळ्यांशी कधीही विरोध करू शकणार नाहीये. तर फॅमिली, कुटुंबातील जी काही आपल्या व्यक्ती असतील त्यांचा विरोध हा प्रेमापोटीचा विरोध असतो. काही पालकांची अशी इच्छा असते की मुलगानं एखादी छानशी नोकरी करावी, 30,000 40,000 पगाराची नोकरी करावी, व्यवसायामध्ये पडू नये, कारण व्यवसायामध्ये रिस्क जातात. तर काही वडिलांना देखील तेच होत असते की हा व्यवसाय करणं हे आपल्याला सूट होत नाहीये, हे आपल्या मेरी बस की बात नाहीये. त्यांना पण वाटत असतं की मुलगा एक आता शिकलेला आहे तर नोकरी करावं आणि आपलं रुटीनचं लाईफ जगावं. पण तो मुलाच्या मनामध्ये जी काय आग असते की नवीन व्यवसाय सुरू करायची, ती आग आई वडिलांच्याकडे, पालकांच्याकडे कदाचित नसते. त्यामुळे त्यांना असं वाटत असतं की तुम्ही हे करू नये. आणि तो विरोध हा विरोध नसतो, तो आपल्याला काय करत असतो, प्रेमानं जिंकावा लागणार असतो. त्यांच्याशी वेगवेगळ्या गोष्टींचा संवाद साधावा लागतो. जितका आपण संवाद साधू, कम्युनिकेशन करू, जितकं आपण त्यांना समजावून सांगू, तितकं त्यांच्या मनातील परिवर्तन व्हायला चालू होईल. आणि नक्कीच आपण ते प्रेमानं ह्या लोकांना जिंकू. आर्थिक जोखीम काय आहे, रिस्क, फायनान्शियल रिस्क काय आहे, याच्याशी आपल्याला काय करावं लागणार आहे, याच्यावर आपल्याला थोडा अभ्यास करावा लागणार. आपल्या इमोशन्स, आपली कौटुंबिक परिस्थिती, आपली फायनान्शियल परिस्थिती, आपली वैयक्तिक बिझनेसच्या प्रती असणारी कन्फ्युजन, बिझनेसच्या प्रती असणारी अडथळे, या सगळ्यांच्या मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, ताळमेळ करावं लागणार आहे.
आणि एक इमोशनल अटॅचमेंट करावी लागणार आहे. त्याच्यानंतर आहे की आर्थिक नियोजन. व्यवसायामध्ये सर्वात महत्वाचा इनर्जी स्टेज, पहिल्या स्टेज पासूनचा जर कुठला महत्वाचा भाग असेल तर हा आर्थिक नियोजन. आपल्याकडे भले पैसे कमी असेल तर नियोजन मात्र भक्कम पाहिजे. येणारा 1 रुपया आपण कुठं खर्च करतो आणि खर्च केलेला 1 रुपया आपल्या ग्रोथसाठी आहे किंवा नाही याचं कॅल्क्युलेशन आपल्याकडे असलं पाहिजे. जर येणारा पैसा आणि जाणाऱ्या पैशामध्ये जर आपल्याला कॅल्क्युलेशन नसेल तर आपण कधी लॉस झालो हे आपल्याला देखील बिझनेसमध्ये कळणार. आपण छोटी सुरुवात जरी करत असलो तर छोट्या सुरुवातीपासून आपल्याला पैशाचा ताळमेळ घालणं हे सर्वात महत्वाची बाब. आपलं स्वतःचं बजेट तयार करणं, माझ्याकडे असणारी इन्व्हेस्टमेंट, बिझनेसमधून येणारं इन्कम, त्यासाठी लागणारा एक्सपेन्सेस आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये किती माझी ग्रोथ होत आहे हे आपल्याला कॅश फ्लो असणं गरजेचं आहे. इनफ्लो आणि आउटफ्लो, पैसे येतात किती आणि जातात किती. त्यामुळे त्याचं आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे. शेवटचा पार्ट म्हणजे ग्राहक. आपलं कस्टमर कोण आहेत हे आपल्याला फिक्स माहित पाहिजे, कारण आपण कुणासाठी आहोत हे जर स्वतःला माहित नसेल तर आपण कस्टमर मिळवू शकत नाही. कुठल्या कॅटेगरीतली कस्टमर माझ्याकडे येऊ शकतात, कुठल्या एकाच फील्डमध्ये देखील कस्टमरची रेंज वेगवेगळी असू शकते. तर मिडल क्लास, हाय क्लास, लो क्लास, माझे कस्टमर कुठले आहेत, माझ्या कस्टमरची आवड निवड काय आहे, माझ्या कस्टमरला काय हवं आहे, या गोष्टींचा विचार करून आपल्याला प्रोडक्ट तयार करणं गरजेचं आहे, प्रोडक्ट डेव्हलप करणं गरजेचं आहे. आपण मॅक्झिमम ग्राहकांच्या समाधानासाठीचं काम करतो. ग्राहक समाधान होतील किंवा नाही ह्याचं आपण बघू शकत नाही, पण मी माझं 100% माझं जे काय प्रपोजर कस्टमर आहे त्यांच्या सॅटिस्फिकेशनसाठी मी मात्र प्रोडक्ट माझा नक्कीच तयार करू शकतो. त्याचबरोबर त्या ग्राहकांचा फीडबॅक घेईन. एखाद्याला आपण सर्व्हिस दिली, एखाद्याला प्रोडक्ट दिलं तर त्यावेळी ज्यावेळी रिटर्न कस्टमर येते त्यावेळी आपण निगेटिव्ह असू दे किंवा पॉझिटिव्ह असू दे त्यांच्याकडून फीडबॅक घेऊन त्याच्यावर डेव्हलपमेंटसाठी काम चालू करणे हा एक महत्वाची पायरी आपल्याला सुरुवातीला बघावं लागतं. त्याच्यानंतर आपल्याला 6वी पायरी आहे कौशल्य आणि जीवनशैली, लाईफ स्किल्स. बघा, सगळ्यात दुर्लक्षित भाग म्हटलं तर आपल्या जीवनामध्ये हाच आहे की लाईफ स्किल. ना आपल्याला कधी मागं शिकवलं गेले, ना कधी पुस्तकामध्ये शिकवलं गेले, ना कधी घरी शिकवलं गेले. परंतु जगत असताना आपल्याला लाईफ स्किल्स महत्वाचं असतं. जर आपण एखादी गाडी चालवत असतोय त्यावेळी ती गाडी चालवत असताना आपल्याला क्लच, ब्रेक, हँडल ह्या प्रत्येक गोष्टीची कार्य माहित आहे, त्याचा उपयोग माहित आहे, म्हणून मी ती गाडी चालवू शकतो. जीवनाचंही तसेच आहे की हे जीवन चालवायचं कसं. जीवनामध्ये व्यवसायामध्ये आपल्याला अनेक स्ट्रगलिंग पिरियड येत असणार आहे, काही चढ उतार येत असणार आहेत, काही चॅलेंजेस येत असणार. मग ह्याच्यावर मात करत असताना आपण कसं ह्याच्यावर सहजासहजी मात करू शकतो हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर जसे की कम्युनिकेशन स्किल असू दे, बोलायचं कौशल्य असू दे, कदाचित आपल्याला ह्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत नव्हत्या अगोदर, परंतु ज्यावेळी मी बिझनेसमध्ये उतरलो त्यावेळी त्या गोष्टी महत्त्वाच्या झाल्या माझ्या दृष्टीनं. मला त्याच्यावर जास्त अभ्यास करावा लागणार आहे. मी ग्राहकांशी संवाद कसा साधतोय, माझे एम्प्लॉई ग्राहकांशी संवाद कसे साधतात, मी घरातल्याशी संवाद कसा साधतोय, कारण एखादा उद्योजक हा अनेक आपली रूपे दाखवत असतो. बघा, मी माझं ऑफिसमधलं बिहेवियर वेगळं असू शकतं आणि मी माझं कुटुंबासोबत असताना बिहेवियर वेगळं ठेवावं लागणार आहे. मी ऑफिसमध्ये कुटुंबासारखा वागू शकत नाही आणि कुटुंबामध्ये ऑफिस मालकासारखा वागू शकत नाही. तर आपल्याला कम्युनिकेशन स्किलमध्ये हेच बघायचं आहे की मी प्रत्येक व्यक्तीशी बोलताना त्याच्या रिलेशननुसार बोलतो का, मी कस्टमरशी बोलताना कस्टमरशी एक राजाप्रमाणे मी त्याला ट्रीट करतो का, कस्टमरचं सॅटिस्फिकेशन होण्यासाठी मी प्रयत्न करतो का, ह्याच्यासाठी बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. अनेक अडचणींना आपल्याला फेस करावं लागतं, तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन करणं कसं करू शकतो आपण. जसं की 5 व्हायज टेक्निक. की आपण 5 व्हायज टेक्निकच्या दृष्टीतून आपण एखादा प्रॉब्लेम आला तर आपण त्याला का विचारू शकतो, व्हाय, हा प्रॉब्लेम मला का आला किंवा हा प्रॉब्लेम मला सोडवणं का गरजेचं आहे, असं जर आपण त्याला का विचारत गेलं ना तर त्याचं आपलं उत्तर नक्की मात्र आपल्याला मिळत जातं. तशा वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत की तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक शिकणं गरजेचं आहे. त्यानंतर टाइम मॅनेजमेंट. जगामध्ये प्रत्येकांना 24 तासच मिळायला लागले, परंतु जर जगात प्रत्येकांचा ग्रोथचा रेशिओ बघितला तर टोटल वेगवेगळा आहे. तर 24 तासाचं आपण युटिलायझेशन कसं करतो त्याच्यानुसार आपली ग्रोथ आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचा माझा जो काही वेळेचा सदुपयोग आहे तो मी करतो आणि मी तो कसा करतो त्याचं प्लॅनिंग माझ्याकडे काय आहे हे आपल्याकडे असणं गरजेचं. कारण 24 तास असणारा व्यक्ती जर एक अब्जाधीश करोडपती असेल आणि 24 तास असणारा व्यक्ती जर अनस्किल वर्क करून महिन्याला 5 आणि 10 हजार मिळवत असेल तर ह्याच्यामधला गॅप कुठला असेल तर वेळेचं नियोजन. आपल्याला वेळेचं नियोजन करता आलं. त्याच्यानंतर आहे सेल्स मास्टर. आपल्याला आपली वस्तू विकता आली पाहिजे. बघा, प्रत्येक जण ह्या जीवनामध्ये स्वतःला विकायचा प्रयत्न करतो. इनडायरेक्टली मी ऍज अ CS म्हणून ज्यावेळी मी
माझ्या चेअरवर बसतो त्यावेळी मी माझी सर्व्हिस कशी पुढचा घेईल याच्यासाठी प्रयत्न करत असतो. मी त्याला समजावून सांगत असतो की एखादा जर दुकानदार असेल तर तो आपल्याकडली वस्तू किती चांगली हे सांगायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपल्या प्रोडक्टवर आपला विश्वास असणं आणि तोच विश्वास लोकांनी विकत घेणं, त्यासाठी आपल्याकडे काय असणं गरजेचं आहे, विक्री कौशल्य असणं गरजेचं आहे. आपला सोशल मीडियामधील प्रेझेन्स असणं गरजेचं आहे. सोशल मीडिया आज एक जीवनावश्यक घटक झालेला आहे. आपले जास्तीत जास्त ग्राहक ही आपल्याला फेसबुकला आणि व्हॉट्सअपला भेटतात. तर आपला तिथला प्रेझेन्स कसा आहे हा सर्वात महत्वाचा आहे. आपण फेसबुकला व्हॉट्सअपला कोणत्या पोस्ट टाकतो, कुठलं स्टेटस ठेवतो, त्याच्यावर तुमची व्हॅल्यू क्रिएट होते, तुमचं एक बॅकग्राऊंड तयार होतं, सोशली एक तुमचा चेहरा तयार होतो आणि तुमच्याकडे त्याच नजरेनं बघितलं जातं. त्यामुळे आपण समाजामध्ये वावरत असताना, डिजिटल समाज असू दे किंवा फिजिकली समाज असू दे, दोन्हीमध्ये वावरत असताना आपली व्हॅल्यू क्रिएट होईल, आपण बिल्डअप होईल असाच रेशोने वागलं पाहिजे. बघा उदाहरण मी तुम्हाला सांगतो, जर समजा एखादा पॉलिटिकल व्यक्ती जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून आला तर आपल्याला जरा वेगळं वाटतं, कारण आपण त्यांना कायम पांढरा शर्ट आणि पांढरी पॅन्ट मध्ये बघितलं असतं, एकदम व्हाईट कॉलर. हे जे आहे हे ब्रँडिंगचा प्रकार आहे. तिथं समजा जर एखादा हिरोन धोतर नेसून आला तर का प्रत्येकाचं प्रत्येक इंडस्ट्री मधल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काय आहे, ट्रेंड आहे आणि तो ट्रेंड आपल्याला फॉलो करावा लागणार आहे की आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत तिथं मला व्हॅल्यू माझी क्रिएट करत असताना माझं कम्युनिकेशन स्किल असेल, माझं प्रेझेन्स असेल, माझं राहणीमान असेल, हे मी कसं डेव्हलप करतो, मी कसं इतरांच्यावर माझं इन्फ्लुएन्स करतो, तसाच आपला बाबतीतलं मत समाजाचं. त्यामुळे हे काय आहे तितकीच महत्वाची गोष्ट आहे. शेवटची गोष्ट म्हणजे काय आहे की आपल्या सवयी, आपल्या जे काय डिसिप्लिन आहे, आपल्या ज्या सवयी आहेत याच्यामध्ये बदल करावा. जर समजा आपण व्यावसायिक व्हायचं स्वप्न बघतोय आणि अजून मी 9लाच उठत असलो, 8ला उठून माझा व्यवसाय चालू करत असलो तर कदाही शक्य होणार नाही. तर त्यासाठी आपल्याला पहाटेचं उठणं गरजेचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला माइंड, बॉडी, सोल या 3 घटकांच्यावर काम करणं गरजेचं आहे. कारण हे 3 घटकच आपल्याला काय करत असतात, ऊर्जा देत असतात दिवसभर काम करण्यासाठी. म्हणून या 3 गोष्टीवर फोकस करणं गरजेचं. सकाळी थोडा एक्झरसाइज, मेडिटेशन, श्वासाच्या क्रिया ह्या ज्या काय आहेत आणि थोडं नॉलेज या दिवसभरामध्ये आपल्याला एक ऊर्जा देतात. त्यामुळं काय आहे की आपलं सकाळच्या सवयी थोड्या निर्माण केले पाहिजेत. लहान लहान गोष्टींच्या मध्ये आपल्या जे काही निगेटिव्ह गोष्टी आहेत ज्या आपल्या लाईफटाईम आपल्या व्यवसायावर, आपल्या करिअरवर इम्पॅक्ट करतात, अशा गोष्टींच्या थोडा चेंज करून घेऊन पॉझिटिव्ह हॅबिट्स डेव्हलप करणं गरजेचं आहे. कदाचित आपल्याकडे प्रोकॉस्टिनेशन असेल, म्हणजे आपण एखादं काम टाळत असेल सारखं, तर त्याला आपण पर्याय शोधला पाहिजे. अजून कुठल्या बॅड हॅबिट्स असतील तर त्या आपल्या थोड्या आपल्याला काय केलं पाहिजे, चेंज करणं घेतलं पाहिजे. जरा लोकांना विचारून रिव्ह्यू घेतलं पाहिजे, आपल्या जवळच्या विचारून की अजून माझ्यात काय कमी, मी काय ग्रो करू शकतोय असं वाटतंय. आणि मग त्या दृष्टीनं आपल्या सवय, आपली शिस्त या सगळ्यांच्या मध्ये आपल्याला काय ग्रो करावं लागणार आहे. मग हेच तुमच्या जीवनाचं, हेच ह्या फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनरशिपची पहिली पायरी आहे की तुम्हाला या 7 पायऱ्या फॉलो करायच्या. रेग्युलरली शिकत राहायला पाहिजे, डिसिप्लिन आणलं पाहिजे, आपल्या याच्यामध्ये सॅक्रिफाईस करणं गरजेचं आहे. आपले जे काही येणारे चॅलेंजेस आहेत त्या चॅलेंजेसना आपण बघत असताना एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघणं गरजेचं. आणि जर आपण या 7 पायरीमध्ये काम केलं तर नक्कीच आपला फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनरशिपचा व्यवसाय जो काही 8-10 वर्ष आपल्याला लागतो तो कदाचित ते 2 ते 3 वर्षामध्ये आपण ते नक्कीच अचीव्ह करू शकतो. त्यामुळे ह्या 7 पायऱ्या तुम्ही नक्कीच जीवनामध्ये अंमल करशील अशी मी अपेक्षा करतो. थँक्यू, धन्यवाद.